मम्मी आज तुम्ही कोणती रेसिपी करणार? आपण ना आज शेंगदाण्याचं बेसन दाखवायचं आहे यूट्यूब फॅमिलीला. आणि मी बनवलेलं शेंगदाण्याचं बेसन तुम्हाला कसं वाटतंय ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लाईक पण करा. आणि नवीन आले आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. जय मल्हार. नमस्कार, मीनाक्षी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण शेंगदाण्याचं बेसन बनवायचं आहे. त्यासाठी मी पावशेर शेंगदाणे घेतले आहे. आता ह्या शेंगदाण्याला पहिले आपण भाजूया आणि मग मी तुम्हाला शेंगदाण्याच्या बेसनासाठी लागणारी सामुग्री दाखवते. तर चला आपण पहिले शेंगदाणे भाजून घेऊया. आपण शेंगदाणे भाजून सोलून ठेवले आहे. मी जास्त सालटं काढत नाही, थोडेच काढते. आता ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी मी जे काही घेतले आहे ते तुम्हाला सामुग्री दाखवते. 4 मिरच्या घेतल्या आहे, 9-10 लसणाच्या कांड्या घेतल्या आहे आणि कोथिंबीर, लसणाच्या कांड्या आणि 4 मिरच्या, ह्या सगळं शेंगदाण्याच्या वाटणात आपल्याला टाकायचं आहे. तर चला आता आपण शेंगदाण्याचं वाटण बनवूया. भांडं घेतलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकूया. 4 मिरच्या टाकूया, 10-12 लसणाच्या कांड्या, कोथिंबीर. आता हे आपण एकत्र मिक्सरमध्ये वाटायचे. या बघा, अशा प्रकारे शेंगदाण्याचं वाटण तयार झालं आहे. आता ह्याच्यासाठी लागणारे मी मसाले दाखवते. तर चला आता आपण मसाले बघूया. आता आपल्याला शेंगदाण्याच्या बेसनासाठी लागणारे मसाले दाखवते मी तुम्हाला. मीठ चवीनुसार घेतलं आहे, अर्धा चम्मच हळद घेतली आहे, अर्धा चम्मच मोहरी घेतली आहे, 1 चम्मच जिरं घेतलं आहे आणि कढीपत्ता. तर चला आता आपण बेसन करायला घेऊया. आपलं टोप तापलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये जेवढं लागतं आहे तेवढं तुम्ही तेल घ्या. मला जितकं लागतं आहे मी घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मोहरी टाकायची आहे. आपली राही चांगली कडकडल्या गेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये जिरं 1 चम्मच टाकायचं आहे. हळद टाकायची आहे, हिंग टाकायचं आहे, थोडं कढीपत्ता टाकायचा आहे. एकत्र व्यवस्थित करायचं आहे. आपलं जिरं राई चांगलं कडकडलं गेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये बेसन टाकायचं आहे. थोडंसं पाणी टाकून धुवून व्यवस्थित बेसन मिक्सरचं भांडं धुवून घ्यायचं, ह्याच्यामध्ये पाणी टाकून द्यायचं त्यात आणि हलवून घ्यायचं आहे. बघू शकतात आपल्या बेसनाला उकळी आली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आपल्याला लागते तेवढं मीठ टाकते आहे. एकत्र करू आपण. आता बघू शकता कोथिंबीर मी वाटणामध्येच टाकली होती, त्यामुळे कोथिंबीर आता नाही टाकत आहे. हे बघा कसं झालं आहे शेंगदाण्याचं बेसन. आता 1 मिनिट आपण कढ घेऊया. बघू शकतात कसं कढ आलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 1 चम्मच थोडंसं तूप टाकायचं आहे. तूप टाकलं ना तर अजून बेसन खूप सुंदर लागतं खायला. तर हे बघा आपला पूर्ण बेसन आपलं व्यवस्थित झालं आहे बनवून. आता मी तुम्हाला दाखवते काढून. शेंगदाण्याच्या बेसनाबरोबर ज्वारीची भाकर खूप छान लागते, म्हणून भाकर करते आहे. बघा कशी फुगली आहे भाकर आपली. शेंगदाण्याचं बेसन, भात, भाकरी या सगळे जेवायला
तुम्हाला मी केलेलं शेंगदाण्याचं बेसन आवडलं असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक करा आणि नवीन आले असतील त्यांनी सबस्क्राईब करा. जय मल्हार.